हॅलो ऑल नीट स्टुडंट, वेलकम टू छत्रपती एज्युकेशन. नागपूरमध्ये BMS कॉलेज शोधत होता, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये पूर्ण नागपूरमधील BMS सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे, त्याच्याबद्दल पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. कोणत्या कॉलेज सिटीपासून किती दूर आहे, कोणत्या कॉलेजचं फीस किती आहे, कोणत्या कॉलेजचं सीट्स किती आहेत, तसेच कट ऑफ किती होता गेल्या वर्षीचा, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येऊ जाईल की तुम्हाला ही कॉलेज यावर्षी भेटू शकते की नाही. कोणतं कोणतं कॉलेज सिटीपासून किती दूर आहे, त्याच्यानंतर फी स्ट्रक्चर, त्याच्यानंतर लास्ट इयरचा कट ऑफ, या संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नागपूरमध्ये एकंदरीत जर बघायला गेलं तर टोटल 10 कॉलेज येतं. 10 कॉलेजमध्ये टोटल मिळून 800 सीट्स आहेत. तर बघूया डिटेलमध्ये सीट्स मॅट्रिक बद्दल. तर BMA बी मुलिक आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बुट्टीबोरीला आहे. याच्यामध्ये टोटल नागपूरला आहे. टोटल 100 सीट्स आहेत. कट ऑफ आहे 2,26,000. या रँक पर्यंत गेल्या वर्षी भेटलो होतं. त्याच्यानंतर याची फीस आहे 1,95,500 एवढी याची टोटल फीस आहे. त्यानंतर ज्युपिटर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे, 5 किलोमीटर आहे नागपूरपासून. त्याच्यानंतर टोटल सीट फक्त 40 सीट्स आहेत. त्याच्यानंतर याचा कट ऑफ आहे 2,94,000. या रँक पर्यंत गेल्या वर्षी भेटलं होतं. त्यानंतर याची फीस आहे 1,94,000 एवढी आहे. त्यानंतर बी मुलिक आयुर्वेदिक महाविद्यालय नंदनवन मध्ये हे कॉलेज आहे नागपूर. याच्यामध्ये टोटल जे सीट्स आहेत 100 सीट्स आहेत. याचा कट ऑफ 2,37,000 या रँक पर्यंत गेल्या वर्षी भेटलं होतं. याची फीस आहे 1,95,500. त्यानंतर चौथ्या नंबरचं कॉलेज आहे SKR पांडव आयुर्वेदिक महाविद्यालय नागपूर. याच्यामध्ये टोटल जे सीट्स आहेत 100 सीट्स आहेत. याचा कट ऑफ आहे 2,39,000. त्यानंतर याची फीस आहे 1,62,000. त्यानंतर इंदुताई गायकवाड पाटील आयुर्वेदिक कॉलेज अँड रिसर्च सेंटर दुती नागपूर, हे 10 किलोमीटर आहे नागपूरपासून. त्यानंतर याच्यामध्ये टोटल सीट 100 येतं. याचा कट ऑफ 3,84,000 या रँक पर्यंत गेल्या वर्षी भेटलं होतं. याची फीस आहे 1,77,500. त्यानंतर 6व्या नंबरचं कॉलेज दत्ता मेघे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर नागपूर. याच्यामध्ये टोटल सीट 100 आहेत. 5 किलोमीटर आहे नागपूरपासून. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे गेल्या वर्षी 4,76,000 या रँक पर्यंत भेटलं होतं. त्यानंतर याची फीस आहे 2,09,000 एवढी याची टोटल फीस आहे वार्षिक ओपन कॅटेगरीसाठी. 7 नंबरचं कॉलेज विलासराव देशमुख आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर मौंढा नागपूर. हे मोंढ्यामध्ये याच्यामध्ये टोटल सीट 60 आहेत. त्यानंतर याचा कट ऑफ 4,68,000 एवढ्या रँक पर्यंत गेल्या वर्षी भेटलं होतं. याची फीस आहे 1,75,000. त्यानंतर 8व्या नंबरचं कॉलेज आहे गोविंदराव वंजारी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर नागपूर. 10 किलोमीटर आहे नागपूरपासून. याच्यामध्ये टोटल सीट 60 आहेत. त्यानंतरचा कट ऑफ 3,17,000 या रँक पर्यंत गेल्या वर्षी भेटलं होतं. त्यानंतर याची फीस आहे 1,80,000 याची टोटल फीस आहे. त्यानंतर 9व्या नंबरचं कॉलेज अत्तोदया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर देवग्राम नागपूर. हे देवग्रामला आहे. 60 सीट आहे त्याच्यामध्ये टोटल. आणि हे नवीन गेल्या वर्षीच कॉलेज मंजूर झालेलं 2025 मध्ये. याच्यामध्ये जे कट ऑफ आहे 4,92,000 या कट ऑफ पर्यंत गेल्या वर्षी भेटलं होतं. त्याची फीस जे 1,85,000 एवढी टोटल फीस आहे. त्यानंतर 10व्या नंबरचं गाव शिवकृपा आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कांबलेश्वरी नागपूर. शिवकृपा आयुर्वेदिक मेडिकल हे पण गेल्या वर्षी 2025 लाच मंजूर झालेले. याच्यामध्ये पण सीट 60च आहेत. त्यानंतर याचा कट ऑफ गेल्या वर्षी 4,65,000 या रँक पर्यंत गेल्या वर्षी भेटलं होतं. याची फीस आहे 1,85,000 एवढी त्याची टोटल फीस आहे. तर हे एकंदरीत नागपूरमधील BMS कॉलेज बद्दल संपूर्ण माहिती आहे. तर तुम्ही आता तुमच्या सिच्युएशन नुसार तुम्हाला तुमचं कोणतं भेटू शकते किंवा कोणतं चालेल यानुसार तुम्ही ठरवून घ्या. पण अत्तोदया आणि शिवकृपा हे दोन जे कॉलेज गेल्या वर्षीच मंजूर झालेले आहेत. आणि पूर्ण कॉलेजला संपूर्ण कॉलेज हॉस्टेल कंपल्सरी आहे. जे कॉलेज नागपूर सिटीमध्ये येते ते तुम्ही हॉस्टेलसाठी नाकारू पण शकता, म्हणजे बाहेर पण राहू शकता. त्याच्यामध्ये काही इश्यू येणार नाही. म्हणजे नागपूरच्या बाहेर मध्ये येतं तर सर्व कॉलेजला तुम्हाला हॉस्टेलला कंपल्सरी लावावं लागेल. सेकंड इयर पासून मे बी तुम्ही बाहेर राहू शकता, पण ते पण तुम्हाला अगोदर परमिशन काढावी लागेल, तेव्हा तुम्ही बाहेर राहू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील असेच काउन्सिलिंग